ओके, नमस्कार मित्रांनो. आपण बघू शकतोय आम्ही मालेगावच्या एरियामध्ये आहे आणि आपण असं एक शेतकऱ्यांशी भेट झाली, समाजसेवकांची भेट झाली. खरोखर आनंद होतोय. कृषीभूषण अरुण निंबाजी देवरे साहेबांशी आमची भेट झाली आणि आपले डिस्ट्रीब्युटर नदीम सरांच्या माध्यमातून यांनी आपल्या कांद्याच्या रोपावरती त्यांनी भूवस्त्र वापरलं होतं. त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. खरोखर त्यांची मी शेती पाहिली सगळीकडं, कारण का त्यांच्या एवढ्या शेतामध्ये पूर्ण त्यांचं अंजीरचं शेत पाहिलं मी, त्यानंतर ड्रॅगनचं शेत पाहिलं, सीताफळचं पाहिलं, त्यानंतर आपले पेरूचं पाहिलं, आवळा पाहिला. भरपूर काही एवढं ग्रोथ केलेलं आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे BSc ॲग्री 1976चे BSc ॲग्री आहेत. म्हणजे तेव्हाचं शिक्षण किती सुंदर होतं सगळ्यांना माहिती आहे आणि त्या माध्यमातून आजपर्यंत एवढी शेती करतात आणि समाजसेवा पण करतात. पण आमचे पुढे काय वाटले त्यांच्या तोंडून ऐका. साहेब नमस्कार. 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 तुम्हाला जे नदीम सरांनी दिलं सर, त्यातनं काय वाटलं? भूवस्त्र आणि त्याच्याबरोबर काय दिलं? ग्रो मॅजिक. भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक त्यांनी दिलं. मला मोठे आग्रहाने सांगितलं ये तुम इस्तेमाल करके देखो. मैंने इस्तेमाल करके वो जरा महंगा था इसलिए मैं आगे पीछे कर रहा था. ये तो थोड़ा सा पैकेट, छोटा पैकेट है, इतना महंगा क्यों? तो फिर भी मैंने इस्तेमाल किया. तो हमारे गांव में, गांव के आजू बाजू में सभी लोगों के प्याज के जो पौधे थे, प्याज जिन्होंने लगाने के लिए वो रोप तैयार करना पड़ता है, तो वो रोप किसी का ही नहीं अच्छा हुआ. सब मुझे यानी कि मर गया, यानी कि डेढ़ हो गया. यस सर. हाँ, डेढ़ हो गया, यानी कि डायबैक आ गया उसको सब. और उसकी वजह से वो सब किसी का ही रोप नहीं. खाली मेरा मैंने जो बीज डाला था, वो बीज 4 एकड़ का डाला था. 4 एकड़ का डालने से सब 100% अच्छा ये ये डालने से भूवस्त्र ग्रो मॅजिक. भूवस्त्र ग्रो मैजिक डालने से 100% उसका रिजल्ट अच्छा आया. तो आधे रोप, आधा जो पौधे थे रोप बीज के, उसमें सब 4 एकड़ हो गया और आधा बच गया. फिर मैंने रिश्तेदारों को आधा दिया. ये यानी कि कहने का बात ये है कि ये भूवस्त्र और ग्रो मैजिक का इतना रिजल्ट अच्छा आया. सभी लोग मुझे पूछ रहे थे कि तुमने क्या किया, ऐसा कुछ क्या किया कि तुम्हारा ये सब अच्छी तरह से बीज सफल हो गया और इतना आधे बिजनेस काम हो गया ना, आधा बीज बच गया. तो मैंने बोला कि मैंने दवा भी अच्छी मारी और ये भूवस्त्र भी और ग्रो मिक्स भी ये भी मारा, ये भी डाला था. इसकी वजह से ये रिजल्ट अच्छा आया है. मुझे अपने को समझ में आया कि वही वक्त में किसी का नहीं बचा ना, अपना वो बीज का जो डाला था वो प्याज लगाने के लिए अच्छा हुआ. ओके, थँक्यू दोस्तो. आज बघू शकता खरंच आनंदाची गोष्ट होते. त्यामुळे आमचा मुद्दा फक्त जय जवान जय किसानच्या नाराच्या सोबत माझं वैयक्तिक किंवा माझ्या टीमचं एकच संकल्प आहे, शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचवण्यासाठी ऑर्गॅनिक शेती काळाची गरज आहे. बघतो शेतामधले कितीतरी कर्बधारणा कमी झालेल्या आहे, गांडूळ खतं कमी झालेले आहेत. मग त्या गांडूळचं प्रमाण वाढलं पाहिजे, जीवाणू वाढले पाहिजे आणि शेतकऱ्यामधली मातीची जमिनीतली चांगला त्यांचा पोत सुधारला पाहिजे. तर फक्त आपल्याकडं भारताचं टॉपचं 4 सर्टिफिकेट असलेले इको सर्टिफिकेट, NPOPचं, NOPचं, बायोकॉडचं ॲपेडेच्या माध्यमात नाही, ते सर्टिफिकेट तुम्ही सगळं ऑनलाईन चेक करू शकता. आणि एवढे सुंदर प्रोडक्ट की शेतकऱ्यांना 100% धोका देणार नाही, 100% रिझल्ट देऊन उत्पन्न वाढवून दाखवणार आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांना भाव पण त्या पद्धतीनं ऑर्गॅनिकमध्ये मिळून जाईल. फक्त कळकळीची विनंती आहे, जेवढं शक्य होईल शेतकरी बांधवापर्यंत पोचवा, त्याची योग्य माहिती द्या आणि त्यामुळे काय होणार आहे, शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे, देश वाचला तर आपण वाचणार आहे आणि समाज वाचणार आहे. संकल्प घेऊन चालूया. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो, जय माय लाईफस्टाईल.